मित्रांनो, सध्या सिल्लोड तालुक्यात आहे आपण आणि या भागात फिरत असताना पिंपळगाव घाट या परिसरात आहे आणि एकोड पाचोडचं जे मैदान पार पडलं 2 दिवसापूर्वी, तर त्या मैदानात एक वासरू त्याची मुलाखत केली होती आपण, सर्जा नावाचं वासरू. तर त्याच्या गोठ्यावरती भेट द्यायला आलो. इकडं गोठा आहे आणि हा टांगा छकडा आणि हा आहे सर्जा. हा पाठीमागचा कोणता? बघा बरं, गावरान बैल आहे. किती वर्षाचा आहे तो? नाही तो बाब्या. बरं, इतकं माती या स्वरूप का बरं त्याचं एवढं? बरं सर्जाकडे येऊ आपण. सर्जा त्या दिवशी कोणात होता? तांडवमध्ये होता सर्जा. हो. बरं, आपण त्या दिवशी मुलाखत केलीच. हो, आणि गोठ्यावर कशी परिस्थिती असते वासराची ते बघायला मिळालं. किती वर्षाचा आहे सर्जा आता? सर्जा हे 3 वर्षात झालेला आहे. 3 वर्षात झाला. हा. बरं, आणि खरेदी कधी केली तुम्ही? खरेदी आज 3 वर्ष पहिलेच केली. ती लहान होता त्याची. बरं, कुठून खरेदी केली ती? कन्नडून. आता किती चौसा आहे का मग? नाही दुसरा झाला दुसरा आता. झाला. हा, 3 एक महिने झाले दुसरा झाला. 3 महिने झाले दुसरा. हम्म. बरं, त्या दिवशीचं जे नियोजन झालं होतं तांडवमधला, जालन्याचा तांडव ना, हा. तर त्याच्यात नियोजन झालं होतं. कसं नियोजन झालं होतं? नियोजन असं झालं होतं, मित्रपणामध्ये नियोजन केलं होतं. गाडी खूप पळाली त्या दिवशी पण. हो, गाडी चांगली. कितवा गट होतो? गट 42 होता. 42 गटामध्ये. तासा कितवा तास? 7 पब्लिकनं. बरं, पब्लिक नाही होती. कोणावर होती गाडी? तांडवावर होती. हा सर्जा कसा आहे पब्लिकने? दोन्ही खांदी फिट आहे. दोन्ही खांदी. हो. बरं, तुम्ही काय करता? व्यवसाय, शेती? व्यवसाय शेतीच करतो ना. शेती करता. हं. किती, दोघं भाऊ आहे का? भाऊ आहे का तुम्ही? नाही मित्र आहे. मित्र आहे. मग तुम्ही घरात किती कुटुंब, फॅमिली 2-3 आहे ना. अच्छा, मग सगळे शेतीच व्यवसाय का? हो. बरं, मग या बैलाचा नाद कसा? याच मित्रपणानं नाद लागला. मग याच्या अगोदर कुठला? हा बाब्या होता का? हा, बाबा होता ना. हा कुठली खरेदी? हे घरचंच आहे. घरच्या गाईचं आहे. घरच्या घ्यायचं. मग याला कसं तुम्ही शर्यतीत उतरवलं? बस शरीर उतरा चालू होता इथे हाणाचं, तर चला भाऊ घेऊन गेले. हाणता लागला शोक. बरं, आणि पळाला का? काय इतिहास राहिला त्याचा? नाही, सेकंड मध्ये बरेचसे नंबर गेले ना. नंबर केलेले. हा. मग 3 फेऱ्याच्या मैदानात? नाही, 3 फेऱ्याच्या मैदानात नाही नेलं त्याला. सर्जाचं मॉनिटर तोच आहे का? हा. बरं, कसं नेमका सराव घेता त्याच्याकडनं? सराव म्हणजे बैलाला शिकवण कशी आहे? शिकवण चांगलीच आहे ना. गावठी म्हणलं तर शिकवण चांगलीच आहे. आपण कशी शिकवण देता नेमका? फेरे वगैरे? हा, फेरे वगैरे. हां. बाकी गोठ्यावर कसं नियोजन असतं? गोठ्यावर नियोजन कसं असतं सर्जाचं दिवसभर काय माणूस राहतो ना पेशंट गोठ्यावर. काय त्याला रतीब चालू आहे खायला? रतीब त्याला खिल्लारी चालू आहे. खिल्लार. त्याच्यानंतर डाळ चालू आहे. उडीद डाळ. त्याच्यात नंतर 4 लिटर दूध चालू आहे. बरं, असे बरेचसे 2-3 आयटम. बीट खातो मग ती वेळातून 4 किलो. किती गुलाल झाले साधारण 3 फेऱ्याच्या मैदानात? 3 फेऱ्याच्या मैदानात हे मैदान धरून 18वा गुलाल त्याचा. 18 गुलालमध्ये किती 1 नंबरचे? 1 नंबरचे 5 आहे. बाकी 2 नंबरचे, काही 3 नंबरचे, मग 4 नंबरचे. ह्यो 5 नंबरचा झाला. हा पहिल्यांदाच एकदा म्हणजे 5 नंबरचा? 5 नंबरचा. नाही तर बाकी सगळे? बाकी 5च्या वरचे. 3च्या वरती म्हणजे 3-4 नंबरचाच आहे. आणि चांगल्या पळणारं वासरू मग का बरं अंधारात आहे नेमकं? काय आता शेवटी पैरे भेटता का? हा, मग पैरे भेटतात त्याच्यामुळे. वासरू पळतं, पैरे भेटता, समजा काही. मग नेमकं अंधारात राहण्याचं कारण काय? तुम्ही लवकर भेटले नाही ना, त्याच्यामुळे अंधारात येतो. बरं, नाही वासरू चांगलं आहे आणि इतके गुलाल तुम्ही म्हणताय, मग सेकंदाला आणत नाही गेला? हा, आणला ना. सेकंदाला बी आणला ना. केला ना बरेचसे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा केला ना. किती गुलाल? किती झाले त्याच्यात? हा, सेकंदामध्ये 10-15 गुलाल होईल त्याची. लहान मोठी. बरं, तुमचे मित्र पण आहे, त्यांच्याकडे जाऊ. त्यावर माईक. नमस्कार. काय नाव तुमचं? अमोल तोरे. बरं, तुम्ही संपर्क केला होता मला, आहे ना? थोडं माईक जवळ होता. तुम्ही काय मित्र आहे यांचे? हा, वासरू आपलं. वासरू आपलं तुमचं आहे? मग त्यांच्याकडं काय कारण? जॉकी इंदी आपली ड्रायव्हर ना. अच्छा,
मग दोघांमध्ये का वैयक्तिक तुमचं आहे? वैयक्तिक आहे आपलं. वैयक्तिक तुमचं आहे. मग तुम्ही का बरं बोलले नाही सुरुवातीला? नाही ते तुम्ही मालक तर त्यांनाच दाखवला अगोदर. मालकने नावावर गाडी त्यांच्याच पळती. नावावर त्यांच्या पळती, काय कारण? ती पहिल्यापासून त्यांच्या नावावर पळती, त्यांच्याच नावावर पळवतो आपण गाडी. आपल्या नावावर पळवतो. त्या नावाला यश आहे कुठेतरी म्हणून त्या नावावर गाडी पळते. हा. बरं. कुठल्या मैदानात टॉपला राहिलेला सरजा? इकडे चाळीसगाव भागात भरपूर मैदानात टॉपला राहिलो. चाळीसगाव भागात जास्त मैदान आहे. हां. बरं. तुम्ही काय करता वैयक्तिक? शेतीस. शेती करता. तुम्ही या नादात कसे? या नादात बाब्या होता. बाब्या जरा चांगलं पळायला लागला हा थोडा. तुमचाच का मग? हा. बरं. मग त्याच्यानंतर मग एक मोबाईलवर फोटो बघितला याचा. मग हा आवडला, याला घेऊन आलो. याची खरेदी कुठली? कन्नडची. किती रुपयाची खरेदी? 61,000. 61,000. 3 वर्षाचा आहे आता ना? हां. मग खरेदी कधी झालेली? हे मागच्या वर्षी आणलं होतं आपण, ते जानेवारीमध्ये. त्यावेळेस आदत होता. आज चांगल्या पद्धतीने गती लावतोय आणि चांगला पळणारा नंदी जवळपास 18 मैदान तुम्ही म्हणता गुलाल झालेले. हां. तर एक अंधारात होता, कुठेतरी उजेडात येईल. आता नक्कीच मुलाखत झाली आणि गोठा दाखवला आपण, विशेषतः तुमची परिस्थिती दाखवली. आता हा परिसर जर बघितला तर रान आहे, मोकळं शेत आहे, डोंगर परिसर आहे आजूबाजूला आणि पाण्याची कमतरता भरपूर आहे हा, तुमच्या. इथं काम आहे, पाण्याची कमतरता जरा कमी. कमी. या वर्षी जरा पाऊस लेट झाला ना. मग शेतीत काय उत्पन्न असतं दुसरं? तिकडं मिरची आहे, इकडं मक्काच राहणार आहे. मक्का. पाण्याचा सोर्स कुठून आहे? धरण वगैरे काही? धरण आहे, केळगाव धरण. त्या धरणातून पाणी. आता 21 तारखेचं येणारं मैदान आहे, त्या मैदानात कसं नियोजन आहे? कारण दुसरा आहे ना दाताला. हा, दुसरा आहे आणि मैदान ओपनचं आहे. ओपन. तर मग त्या ठिकाणी रिस्क घेणार का पळवायची? हो, पळणार आहे तिथं बैल. पळणार आहे. हो, बरं. नियोजन झालेलं? नियोजन झालं. चालतं. शुभेच्छा राहतील त्या मैदानात चांगल्या पद्धतीने. आणि आतापर्यंत 18 गुलाल आहे. कुठला असं मैदान आहे लक्षात राहिलेलं तुमच्या? एका वर्षातलेच 18 गुलाल आहे? हा, एका वर्षी. एखादं मैदान सांगा की त्या मैदानात काय कामगिरी सर्जाची राहिलेली? आम्ही पहिलंच मैदान केलं होतं चाळीसगावचं. तिथं आदातमध्ये होता तेव्हा. तिथं 4था नंबर झाला होता. 4था नंबर. पहिलाच गुलाल. पहिल्याच याला गेलो होतो आम्ही तिथं घेऊन त्याला. बरं. नाही, 4था नंबर झाला होता. उतरांना 2रा नंबर झाला. त्याच्यानंतर शाईन गाडी आणलीच तिथून. सलग नंबर चालू ठेवले? हा, नंबर चालूच होती. खंड कुठंच पडलं? कुठंच नाही पडलं. बरं. नक्कीच हे कौतुकास्पद बाब आहे. 2 मैदान फाईल गेले आमचे फक्त थोडे. एक ते हेच मैदान आपलं आश्रम आता केसरीचं, ते मागचं मैदान. आणि इथं आपलं कन्नडजवळ आपलं गंगापूरचं मैदान. बरं. जिथं टायगरला लागलो तिथं. टायगरला मार लागला त्या ठिकाणी. त्या ठिकाणी हे 2 मैदान जर सोडता बाकीच्या सगळ्या मैदानात सर्जाला गुलाले आणि चांगली वस्तू कुठेतरी दावणीला लागलेली. मग आता एवढे गुलाल होत आहे, मग खरेदी विक्रीचा काही विषय होत नाही का? काही आले नाही आपल्यापर्यंत अजून, पण मग आता येईन. बरं. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. चांगल्या पाळणाऱ्या वासराला उजेडात आणण्याचं काम आपलं आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 77 68 06 29 42. पुन्हा एकदा सांगा. 77 68 06 29 42. बरं. नक्कीच जे बैलगाडा मालक महाराष्ट्रभरातून या सर्जाला बघत असतील, बऱ्याचशा बैलगाडा मालकांना पायऱ्याच्या अडचणी असतात, तुम्हाला संपर्क करतील ते. आणि चांगला पायरा घडून आला तर नक्कीच पायरा करा आणि बैलगुलाला ठेवा. पुढील 21 तारखेच्या मैदानासाठी शुभेच्छा असेल तुम्हाला. धन्यवाद.